आपण जी मातंग परिषद आयोजित केलेली आहे, तर एक्झॅक्टली ह्याचा उद्देश काय आहे आणि कोणत्या हेतूने तुम्ही ही परिषद घेतलेली आहे? खरं तर आंबेडकरवादी मातंग परिषद घेण्याच्या मागचं कारणच असं आहे की आज आपण बघतो की संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये इथली व्यवस्था ही शासन पातळीवरती आणि सामाजिक पातळीवरती आज महाराष्ट्रामध्ये सगळ्या वेगवेगळ्या जातींना एकमेकांच्या विरोधात उभी करत असताना दिसते. आणि हे उभी करत असताना जे सत्ताधारी आहेत तर ते सत्ताधारी ह्याच्यामध्ये बाजूला राहतात. आणि म्हणून मग असंच आपण पाहतो की मराठा विरुद्ध ओबीसी, त्यानंतर आदिवासी विरुद्ध धनगर असा वाद लावण्याचा निर्माण केला. आणि तसाच वाद महाराष्ट्रामध्ये मातंग आणि बौद्ध यांचा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये शासन स्तरावरती असं केलं जातं की नॅरेटिव्ह सेट केलं जातं की मातंग म्हणजे हिंदुत्ववादी आहेत. आणि त्याच्यामुळं एकूणच हे जे सगळं सामाजिक असमतोलाचं जे वातावरण तयार केलेलं आहे, गढूळ वातावरण तयार केलेलं आहे, तर त्याच्यामध्ये इथल्या व्यवस्थेला आम्हाला सांगायचं आहे की मातंग म्हणजे हिंदुत्वाचा भाग नाही. आणि ते जसं नॅरेटिव्ह सेट केलं जातं कशा पद्धतीनं, तर आता आपण जर पाहिलं असेल की तो प्रवीण तरडे म्हणून दिग्दर्शक आहे, तर त्यांनी काय की मातंग समाजाचं वाक्य त्यांच्या तोंडी उचवलं की मातंग समाजाच्या वज्रमुठीत हिंदुत्व आहे. म्हणजे व्यवस्था जाणीवपूर्वक मातंग समाज आणि हिंदुत्ववादी आहे असं ठसवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण जर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आज सर्वाधिक जाणीवा विकसित होत असलेला आणि सामाजिक समतेसाठी संघर्षासाठी उभा असलेला समाज कोणता असेल तर तो मातंग समाज आहे. म्हणून मग आम्ही ही परिषद घेण्याचं तेच कारण आहे की इथल्या व्यवस्थेला आम्हाला सांगायचं आहे या परिषदेच्या माध्यमातून की बाबांनो, मातंग समाज हा हिंदुत्ववादी नाही तर मातंग समाज हा आंबेडकरवादी आहे. आणि इथले जे काही आपल्या स्वतःला मालक समजत आहेत तर त्यांनासुद्धा सांगायचं आहे की इथल्या सगळ्या शोषित वंचित कष्टकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणजे आंबेडकरवाद आहे. आणि त्याच्यामुळं हा आपण कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तुम्ही म्हणालात की मातंग हा हिंदुत्वाचा भाग नाही, पण राजकारणामध्ये आत्ताच्या सध्याला जे 2025 म्हणजे 2014 नंतर जे एकूणच राजकारण आलेलं आहे, तर या संदर्भात आत्ता मातंग समाजही मोठ्या प्रमाणावरती BJP किंवा RSS यांचा भाग होताना दिसतो का, किंवा हिंदुत्ववादाकडे झुकलेला असं दिसतंय का तुम्हाला? हां, तर मी तेच सांगतोय की झुकलेल्याचे क्रायटेरिया काय आहेत. क्रायटेरिया आपण बघितले पाहिजे. म्हणजे मोजकी लोक तिकडे जातात आणि मोजकी लोक तिकडे गेली तरीसुद्धा प्रेझेंट काय केलं जातं आहे तर हे मातंग समाजाचे आहेत. म्हणजे आज उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आज पुणे शहराचे काय 6 मातंग समाजाच्या नगरसेवक BJPकडून झालेले आहे. तर ते प्रेझेंट केलं जातं प्रतिनिधी स्वरूपात. परंतु हे का प्रेझेंट केलं जात नाही की आज आंबेडकरवादी मातंग परिषदेला 200 ते 250 लोक आहेत. हे कुठं दृश्य स्वरूपात सांगितलं जातं का, तर ते दृश्य स्वरूपात सांगितलं जात नाही. आणि जे खोटं आहे तर ते गोबेल्स नीतीच ही शासन वापरत आहे. त्यामुळे जे खोटं आहे ते बिंबवण्याचं काम करायचं. तर ते जे सामाजिक पातळीवरती जे ठरवलं जातं की मातंग म्हणजे हिंदुत्ववादी, तर ते अतिशय खोटं आहे. ओके, मला असं नेक्स्ट माझा प्रश्न असा आहे की आत्ता हिंदू मातंग विचारसरणीनुसार आणि आत्ता जे जातीपातीत विभागले जाऊन सत्तेचं राजकारण करण्यासाठी जे पावलं उचललेली आहेत, तर याच्यामध्ये अनेक जाती ह्याच्यात भरडल्या जातात असं वाटतंय का तुम्हाला? हो, म्हणजे अनेक जे हिंदू संकल्पनेच्या बाहेर आहेत. म्हणजे बाहेर आता कोणकोणत्या जाती आहेत, तर हिंदू संकल्पनेच्या अंतर्गत बहुसंख्याक जो समाज आहे तर तो त्याच्यातच मोडणारा आहे. म्हणजे फक्त बौद्ध कम्युनिटी जर सोडली तर बाकी सगळ्या हिंदू कम्युनिटीचाच भाग आहेत तसे औपचारिक अर्थाने. तर हे आहेत साधारणतः तसंच आहे. म्हणजे कसं असतं की जो सत्तेवर असेल तर तो सत्तेवर असणाऱ्याचा हेतू काय आहे आणि तो कोणत्या विचाराचा आहे ह्याच्यावरती ते सगळं अवलंबून असतं. म्हणून आता जे सत्तेवर आहेत तर ते खालच्या वंचित कष्टकऱ्यांचं पिळवणूक करणारे आहेत आणि फक्त या ठिकाणी पंत असतील किंवा भांडवलदार असतील तर त्या शेटजी भटजींचं हित जोपासणारं आहे. त्यामुळं साहजिकच खालच्या सगळ्यांचं शोषण करणारंच हे सरकार आहे. आता तुम्ही म्हणालात की शोषण करणाऱ्यांचं सरकार आहे, तर एकूणच कष्टकऱ्यांना शोषणकर्त्यांना तुम्ही काही संदेश देणार आहात का या परिषदेच्या माध्यमातून? हां, तर या परिषदेच्या निमित्तानं मगाशी जे आम्ही बोललो
तर तेच या ठिकाणी पुन्हा बोलतो की आज आपण पाहतो की सगळ्या जाती बहुजन समाजातल्या एकमेकांच्या विरोधात उभं करणं आणि आपण सुरक्षित राहणं हे जे पूर्वापार चाललं त्याला इथल्या ब्राह्मणी व्यवस्थेचं षडयंत्र, तर ते षडयंत्र सगळ्या बहुजन समाजाने ओळखणं गरजेचं आहे आणि आपल्या सगळ्यांचा एकच शत्रू आहे की जी ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्था आहे. तर त्या ब्राह्मणी आणि भांडवली व्यवस्थेच्या विरोधामध्ये आपापसात न भांडता आपण आपल्या शत्रुस्थानी ब्राह्मणी भांडवली व्यवस्थेला समोर ठेवून त्याच्या विरोधात आपल्या सगळ्या बहुजन समाजाची एकजूट करावी लागेल.